आज देशाच्या संसदेत महिलांच्या आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विधेयकावर विरोधाचा अनपेक्षित स्फोट झाला आणि सत्ताधाऱ्यांविरोधात विधेयक एकवटलेले दिसले। पण प्रश्न असा आहे, हा विरोध केवळ राजकारणापुरता मर्यादित आहे का, की संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू आहे? कारण गेल्या काही वर्षात सत्ताधारी व्यवस्थेकडून घेतले जाणारे अनेक निर्णय हे संविधानाच्या मूलभूत तत्वांना छेद देणारे ठरत आहेत आणि त्याच मालिकेतील एक अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणजे 1 ऑगस्ट 2024 रोजी आलेला पंजाब सरकार विरुद्ध दविंदर सिंग हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। या निर्णयामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला। पहिल्या नजरेत हा निर्णय काहींना न्याय्य वाटू शकतो, पण त्यामागचा सामाजिक आणि राजकीय वेळ समजून घेतला पाहिजे। या निर्णयाच्या अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 रोजी कोणतीही व्यापक चर्चा न करता संबंधित समाज घटकांना विश्वासात न घेता बदर समिती स्थापन करण्यात आली। प्रश्न असा आहे, इतकी घाई कशासाठी? अनुसूचित जाती म्हणजे केवळ एक आकडा नाही। महाराष्ट्रातच चांभार, मातंग, बोची, हरळ्या अशा तब्बल एकूण 60 जाती या वर्गात येतात। हजारो वर्ष शोषण सहन केलेल्या या समाजात पुन्हा विभागणीची बीज पेरण्याचा हा प्रयत्न नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तो बंड करेल। म्हणजेच जागृती ही एकतेसाठी असते, पण इथे जागृतीच्या नावाखाली फूट पाडण्याचं राजकारण सुरू आहे। आजपर्यंत मातंग आणि बौद्ध समाज यांच्यात कधी वैर नव्हतं। इतिहास साक्षी आहे। नात्यांनी, संस्कृतीने, संघर्षाने आपण जोडलेले आहोत, पण आता उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध उभं करण्याचा डाव आखला जातोय। हा केवळ धोरणात्मक बदल नाही, हा सामाजिक ऐक्यावर हल्ला आहे। लोकशाही म्हणजे काय? सबको साथ लेकर चलना, सबके हित के लिए काम करना। पण आज वास्तव उलटा आहे।